आता 2026-27 या वर्षीचं भारत सरकारचं जे बजेट आहे, हे बजेट सामाजिक न्याय बरोबरच आर्थिक न्याय देणारं बजेट आहे. हे बजेट जे आहे ते बजेट सर्वसामान्य माणसाला जो न्याय देणार आहे, त्याप्रमाणे मध्यमवर्गीयांना न्याय देणार आहे, उद्योग क्षेत्रातल्या लोकांना न्याय देणार आहे. आणि या बजेटमुळं देशाचा मोठा विकास होईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आज आपल्या देशाची इकॉनॉमी नंबर 4 वर आहे, पण या बजेटमुळं 1-1.5 वर्षामध्ये या देशाची इकॉनॉमी 3 नंबरवर येईल असा मला पूर्णपणे विश्वास आहे. मेड इन इंडियाला फार मोठं महत्त्व देण्यात आलेलं आहे. त्याच पद्धतीनं कृषी क्षेत्राला अत्यंत चांगल्या पद्धतीची भरीव मदत करण्यात आलेली आहे. MSMEचे जे उद्योग आहेत या उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे छोटे उद्योग आहेत या छोट्या उद्योगांना मोठ्या प्रमाणामध्ये सवलती देण्यात आलेल्या आहेत. इन्व्हेस्टमेंटला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं सहकार्य करण्यात आलेलं आहे आणि एक्सपोर्टला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आणि अनेक शहरं जी आहेत त्या शहरांना मोठ्या प्रमाणामध्ये बजेट या बजेटच्या माध्यमातून मिळणार आहे. आपलं मुंबई आहे, महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात लक्ष देण्यात आलेलं आहे. आणि मुंबईसारखं जे आर्थिक राजधानीचं शहर आहे या शहराला न्याय देण्यासाठी मेट्रो ट्रेन आहे, कोस्टल रोड आहे, इतर जे ब्रिजेस आहेत आणि मुंबईच्या डेव्हलपमेंटसाठी मोठ्या प्रमाणामध्ये या बजेटच्या माध्यमातून आम्हाला मदत मिळणार आहे. त्यामुळं हे बजेट अत्यंत सुंदर आहे, पण अपोजिशनला याच्या अंदर काय आहे ते माहीत नाही आहे. त्यामुळे हे बजेट अत्यंत सुंदर आहे, अत्यंत चांगलं बजेट आहे, न्याय देणारं बजेट आहे आणि म्हणून या बजेटचं मी समर्थन करतो. आणि नरेंद्र मोदी यांचं आणि निर्मला सीतारामन यांचं मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मी हार्दिक आभार करतो की हे बजेट अत्यंत चांगलं बजेट दिलेलं आहे. आणि माझं मंत्रालय जे आहे, माझ्या मंत्रालयाला जवळजवळ 1,96,400 कोटीचं बजेट आहे आणि आदिवासींना जवळजवळ 1,41,000 कोटीचं बजेट आहे. त्यामुळं SC-STला जे बजेट मिळालेलं आहे ते जवळजवळ 3-3.5 कोटीपर्यंत बजेट मिळालेलं आहे. त्यामुळं या बजेट जे आहे ते सामाजिक न्यायाचं बजेट आहे, आर्थिक न्यायाचं बजेट आहे, शैक्षणिक न्यायाचं बजेट आहे आणि शेतकऱ्यांना आणि मध्यमवर्गीयांना आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देणारं बजेट आहे. त्यामुळं या बजेटचं जे समर्थन आहे हे समर्थन देशातले अनेक लोक करतील आणि करतायत असा मला पूर्णपणे विश्वास आहे. गेलेला जे छोटे उद्योग आहेत या छोट्या उद्योगांना मोठ्या प्रमाणामध्ये सवलती देण्यात आलेल्या आहेत. इन्व्हेस्टमेंटला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं सहकार्य करण्यात आलेलं आहे आणि एक्सपोर्टला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आणि अनेक शहरं जी आहेत त्या शहरांना मोठ्या प्रमाणामध्ये बजेट या बजेटच्या माध्यमातून मिळणार आहे. आपलं मुंबई आहे, महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात लक्ष देण्यात आलेलं आहे. आणि मुंबईसारखं जे आर्थिक राजधानीचं शहर आहे या शहराला न्याय देण्यासाठी मेट्रो ट्रेन आहे, कोस्टल रोड आहे, इतर जे ब्रिजेस आहेत आणि मुंबईच्या डेव्हलपमेंटसाठी मोठ्या प्रमाणामध्ये या बजेटच्या माध्यमातून आम्हाला मदत मिळणार आहे. त्यामुळं हे बजेट अत्यंत सुंदर आहे, पण अपोजिशनला याच्या अंदर काय आहे ते माहीत नाही आहे. त्यामुळे हे बजेट अत्यंत सुंदर आहे, अत्यंत चांगलं बजेट आहे, न्याय देणारं बजेट आहे आणि म्हणून या बजेटचं मी समर्थन करतो. आणि नरेंद्र मोदी यांचं आणि निर्मला सीतारामन यांचं मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मी हार्दिक आभार करतो की हे बजेट अत्यंत चांगलं बजेट दिलेलं आहे. आणि माझं मंत्रालय जे आहे, माझ्या मंत्रालयाला जवळजवळ 1,96,400 कोटीचं बजेट आहे आणि आदिवासींना जवळजवळ 1,41,000 कोटीचं बजेट आहे. त्यामुळं SC-STला जे बजेट मिळालेलं आहे ते जवळजवळ 3-3.5 कोटीपर्यंत बजेट मिळालेलं आहे. त्यामुळं या बजेट जे आहे ते सामाजिक न्यायाचं बजेट आहे, आर्थिक न्यायाचं बजेट आहे, शैक्षणिक न्यायाचं बजेट आहे आणि शेतकऱ्यांना आणि मध्यमवर्गीयांना आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देणारं बजेट आहे. त्यामुळं या बजेटचं जे समर्थन आहे हे समर्थन देशातले अनेक लोक करतील आणि करतायत असा मला पूर्णपणे विश्वास आहे. काल सुनीता पवार यांनी उपमुख्यमंत्रीची शपथ घेऊन पहिला महिला उपमुख्यमंत्री बनलाय. तुम्ही काय प्रतिक्रिया देणार आहे त्याच्यावर? माझी प्रतिक्रिया हीच आहे की आमच्या समोर अजितदादा जाण्याचं फार मोठं दुःख आहे. अजितदादांसारखा अत्यंत ॲक्टिव्ह जो नेता आहे हा नेता आज आमच्यामध्ये राहिला नाही. आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असा जो एअरक्राफ्टचा जो क्रॅशमध्ये एक नेता गेल्याची पहिली घटना आहे. त्यामुळं अजितदादांच्या जाण्यानंतर सुनेत्रा पवार जी आहे त्या राज्यसभेवरती होत्या, त्या त्यांच्या पत्नी आहेत,
पद्मसिंग पाटील यांच्या त्या कुटुंबातले आहेत आणि त्यांना राजकीय असा अनुभव आहे. त्यामुळे पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसला एक महिला डेप्युटी सीएम देण्याच्या संबंधाचा निर्णय झाला आणि सुनेत्रा पवार जे आहेत या पहिल्या महाराष्ट्राच्या महिला डेप्युटी सीएम झालेल्या आहेत. ते अत्यंत चांगलं काम करतील अशी आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे आणि अजितदादांचा वारसा पुढे चालवण्यासाठी दुःख विसरून त्यांनी याच्यामध्ये उडी घेतलेली आहे आणि ते अत्यंत चांगलं काम करतील अशी मला पूर्णपणे अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णपणे त्यांच्या नावाला पाठिंबा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे अशी भूमिका मांडली आणि त्याप्रमाणे आता सुनेत्रा पवार या महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवार यांची आठवण ठेवून त्या सातत्याने ॲक्टिव्ह राहतील असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. दोन्ही राष्ट्रवादी सर एकत्र येण्याचा एक मुद्दा आहे, त्यात तुम्ही कसं बघता? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र म्हणजे चर्चा सुरू होती, अजित पवारांना पण एकत्र येण्याचं बोलणं सुरू होतं आणि आता मात्र तुमची काय म्हणजे त्याच्यावरती? मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील किंवा येण्याची शक्यता आहे अशा पद्धतीची चर्चा अजितदादा पवार असताना होती आणि कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले होते आणि ती शरद पवार साहेब आणि अजितदादा पवार एकत्र येतील अशा पद्धतीची चर्चा होती. पण त्यामध्ये अडचण हीच आहे की माननीय शरद पवार साहेब जे आहेत ते BJP सोबत यायला तयार नाही आहेत, NDAमध्ये यायला तयार नाही आहेत. त्यामुळं अजितदादा असतानाही मला असं वाटतं की जर पवार साहेबांनी आपली भूमिका बदलली तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात आणि अजून वेळ गेलेली नाही आहे. अजूनही पवार साहेबांनी विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेनं पुढे जातो आहे, महाराष्ट्राला न्याय मिळतो आहे आणि जॉर्ज फर्नांडिस सारखे समाजवादी नेते NDAमध्ये होते तर पवार साहेबांसारख्या नेत्यांनी NDAमध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे. मी त्यांना अनेक वेळेला बोललो होतो की आपण NDAमध्ये या आणि जर पवार साहेब 2014मध्ये जर आमच्यासोबत आले असते तर कदाचित NC मध्ये फूट झाली नसती आणि पवार साहेब कदाचित या देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते. माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी शरद पवार साहेबांचा अनेक वेळेला आदर केलेला आहे की बारामतीमध्ये जाऊन त्यांनी सांगितलं होतं की पवार साहेब हे माझे ते नेते आहेत आणि असं असतानाही देशाच्या विकासासाठी पवार साहेबांनी आपल्या निर्णयामध्ये बदल करणं अत्यंत आवश्यक होतं, पण असं झालं नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेससोबत जर एकत्र यायचं असेल तर पवार साहेबांनी NDAमध्ये येण्याची भूमिका घेतली पाहिजे तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या संदर्भात पियुष गोयल यांनी वक्तव्य केलं की ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात. नंतर त्यांनी ते वक्तव्य वापरून घेतलं. यावर मोठं एक राजकारण निर्माण झालेलं आहे की पियुष गोयलनी यावेळी का वक्तव्य दिलं अशा प्रकारचं की प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात राष्ट्रवादी काँग्रेस? नाही, प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आता ते कार्याध्यक्ष आहेत आणि कदाचित पियुष गोयल यांना असं वाटलेलं असावं की ते कार्याध्यक्ष असल्यामुळं ते कदाचित पार्टीचे अध्यक्ष होऊ शकतील. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांचं म्हणणं असं होतं. प्रफुल्ल पटेल, त्यानंतर सुनील तटकरे, छगन भुजबळ साहेब या तिघांनी आणि राष्ट्रवादीमधल्या अनेक नेत्यांनीच असा आग्रह केला की सुनेत्रा पवार यांनीच आता ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि त्यामुळं सुनेत्रा पवार याच राष्ट्रवादीचे अध्यक्ष होतील आणि आता त्या डेप्युटी सीएम झालेले आहेत. त्यामुळे अजितदादांचा वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे. दुःख पोटामध्ये असताना सुद्धा आता त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ते आलेले आहेत आणि त्यांना डेप्युटी सीएम पद मिळालेलं आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये महिलेला डेप्युटी सीएम पद मिळालेलं आहे. त्यामुळे ते अजितदादा पवार यांच्या तालमीत तयार झालेले आहे. त्यामुळे अजितदादा जसे ॲक्टिव्ह होते त्याप्रमाणे ते ॲक्टिव्ह राहतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतील असा मला पूर्ण विश्वास आहे. आणि पियुष गोयल यांना असं वाटलं होतं की बाबा ते कार्याध्यक्ष असल्यामुळं कदाचित ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होतील असं त्यांनी जरी म्हटलेलं असलं तरी शेवटी निर्णय जो आहे तो निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार आहेत त्यांचा जो पक्ष आहे त्यांनी घ्यायचा होता तो निर्णय आणि तो निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि सुनेत्रा पवार यांनीच ही जबाबदारी स्वीकारावी अशी सर्वांची राष्ट्रवादीच्या लोकांची इच्छा आहे. सर, ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये रोहित शेट्टी यांच्या घरावरती गोळीबार झाला, राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण झाले आहे. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहे, आपण सत्तेत आहात. कोण? रोहित शेट्टी हा.
डिरेक्टर आहे. हा रोहित शेट्टी जे आहे ते फिल्म डायरेक्टर आहेत आणि त्यांच्या घरावर त्या ठिकाणी हल्ला झाल्याची माहिती आता नुकतीच आलेली आहे. मला असं वाटतं की मुंबई शहर हे फार मोठं शहर आहे, पण त्या ठिकाणी अशा पद्धतीचा हल्ला होणं योग्य नाही. माननीय देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत आणि ते अत्यंत ॲक्टिव्ह असणारे मुख्यमंत्री आहेत आणि आतापर्यंत ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनांमध्ये सगळ्या आरोपींना त्यांनी पकडलेलं आहे. त्यांना मोठी शिक्षा त्यांनी केलेली आहे. त्यामुळे अशा घटना होऊ नयेत अशी आपली अपेक्षा आहे. पण ज्या लोकांनी हल्ला केलेला आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या संबंधातली भूमिका देवेंद्र फडणवीस यांची आहे आणि सगळ्या आरोपींना लवकरात लवकर पकडलं जाईल आणि त्यांच्यावर कठोर कारवाई नक्कीच होईल असा मला पूर्णपणे विश्वास आहे. राहुल गांधी यांनी म्हटलंय की हा जो अर्थसंकल्प आहे हा फसवा अर्थसंकल्प आहे, बेरोजगारी न संपवणारा अर्थसंकल्प आहे, सर्वसामान्यांचा शोषण करणारा अर्थसंकल्प आहे. मला असं वाटतं की राहुल गांधी यांनी जे काय आरोप केलेले आहे त्यांचं म्हणणं आहे की बाबा हा फसवा अर्थसंकल्प आहे, कोणी सांगते तो हसवा अर्थसंकल्प आहे आणि हा जो अर्थसंकल्प आहे हा सर्वसामान्य माणसाला न्याय देणार आहे, रोजगार निर्मिती करणारा हा अर्थसंकल्प आहे. MSMEचे जे छोटे उद्योग आहेत जे या छोट्या उद्योगपतींना मोठं करण्याच्या संबंधातला अर्थसंकल्प आहे. त्या MSMEच्या मदतीच्या माध्यमातून लाखो मुलांना मुलींना नोकऱ्या मिळणार आहेत. त्यामुळे हा अर्थसंकल्प हा बेरोजगारांना रोजगार देणारा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प अत्यंत मजबूत असणारा अर्थसंकल्प आहे. देशाला तिसऱ्या नंबरवर आपल्या आणण्यामध्ये हा अत्यंत ॲक्टिव्ह असणारा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे राहुल गांधीने जरी आरोप केलेला असला आणि काही लोकांचं म्हणणं आहे की अर्थसंकल्पमध्ये खाली डबा आहे, तर डबा आहे खाली, पण त्यांना माहीत नाही की हा डबा, ते म्हणतात की डबा आहे खाली, पण त्यांना माहीत नाही की नरेंद्र मोदी आहे त्याची वाली, मतलब डबा भरलेला आहे आणि त्यांचा चष्मा जो आहे तो चष्मा हा खाली चष्मा आहे. त्यामुळं त्यांना या अर्थसंकल्पाकडे वेगळ्या नजरेनं चांगल्या नजरेनं पाहता येत नाही आहे. त्यामुळं राहुल गांधी यांच्या आरोपामध्ये बिलकुल तथ्य नाही. हा अर्थसंकल्प अत्यंत चांगला आहे, अत्यंत सुंदर आहे आणि त्याच्या अंदर जे काय आहे ते राहुल गांधींनी पाहिलेलं नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.